आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आहे। राष्ट्रवादीत रोज नवनव्या भेटीगाठी सुरू आहेत आणि रोज त्या भेटीगाठींमुळे नवा घोळ होतोय। आता ही नवी भेट म्हणजे पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण म्हणजे एक पत्र असल्याचं सांगितलं जातंय। गेले काही दिवस वर्षावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ज्या भेटीगाठी सुरू आहेत त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे खुर्चीसाठी रंगलेली स्पर्धा। एक खुर्ची आणि भांडणं दुनियाभरची। हे प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात। पार्थ पवारांच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत लॉबिंग। पार्थ पवारांना मंत्री करा, सुनेत्रा पवारांना पत्र। एक खुर्ची आणि भांडणं दुनियाभरची। पहिली भेट प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला। दुसरी भेट जयंत पाटील फडणवीसांच्या भेटीला। तिसरी भेट सुनेत्रा पवार तटकरेंची बैठक। चौथी भेट पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। या 4 भेटींचे अर्थ काय ते आता समोर येत आहे। या भेटींचा सिलसिला सुरू झाला तो राष्ट्रवादीमधल्या एका पत्रामधून। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवारांना एक पत्र लिहिलंय। पार्थ पवारांना केंद्रामध्ये मंत्री करावं अशी मागणी त्या पत्रामध्ये करण्यात आली आहे। पार्थ दादा हे खऱ्या अर्थानं 21व्या शतकातले उमद्या तरुणांचे विजनरी नेतृत्व आहे। हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे। याचा उपयोग देश पातळीवर निश्चितपणानं सरकारला आणि पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीला होईल। पार्थ दादा यांचं उच्च शिक्षण लंडनमध्ये झालंय, त्यामुळे जगभरात होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि इतरही क्षेत्रातले बदल तसंच नाविन्याबद्दल पार्थ दादांना पूर्ण आकलन आहे। पार्थ यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असं चित्र निर्माण करण्याचं काम आपल्यातलेच काही अनाजी पंत करतायत। अजित पवार यांनाही पार्थ पवारांना मोठी जबाबदारी देण्याची इच्छा होती। अशी 8 कारणं सांगून पार्थ पवारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्यासाठी भाजपकडे आग्रह करावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे। त्यांचे विचार देशामध्ये रुजवण्यासाठी आणि एकूणच त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ व्हावी हे अजितदादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पार्थ पवार पूर्ण करू शकतात आणि त्यासाठी त्यांना एक संधी या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये द्यावी अशी विनंती आम्ही वहिनींना केलेली आहे। याच्या पाठीमागे वेगळं काही राजकीय हेतू नाही, फक्त पक्ष वाढावा, पक्ष रुजावा आणि पुढच्या 25 ते 30 वर्षाचं राजकारण जे आहे हे राजकारण चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं करता येईल याचा हा हेतू आहे। उदयकुमार यांच्या या 13 जुलैच्या पत्रानंतरच 14 जुलैला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षावर भेट घेतली। पार्थ पवारांचं मंत्रिपदी नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। त्याबद्दल पटेल, तटकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर या दोघांच्या भेटी पाठोपाठ 16 जुलैला पार्थ पवार फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। सध्या या भेटीगाठी कशासाठी झाल्यात याबद्दल थेट बोलायला कोणीच तयार नाहीये। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, तर मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आवाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। आता या सगळ्या भेटीगाठींची इनसाइड स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगतो। सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहत आहेत। त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीलाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। 2024 मध्ये ज्यावेळी पंतप्रधान मोदींबरोबर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला
त्याआधी प्रफुल्ल पटेलांना राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र प्रफुल्ल पटेलांना कॅबिनेट मंत्रीपद हवं असल्यानं राष्ट्रवादीनं राज्यमंत्रीपद घेतलं नव्हतं. आता अचानक पार्थ पवारांच्या नावाची मंत्रीपदी चर्चा सुरू झाल्यावर राष्ट्रवादीतले पटेल, तटकरे यासह ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं कळतंय. अशा परिस्थितीमध्ये पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते परस्पर राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटतात किंवा भाजपाच्या नेत्याला भेटतात. तर निश्चितपणे त्या संदर्भात काही तक्रारी असणार आहेत. पण मला वाटतं की दोन्ही लोकांना स्वतंत्रपणे बोलवून मुख्यमंत्री चर्चा करतात. याचा अर्थ मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी अजित पवार गटातले अंतर्गत मतभेद आणि दोन राष्ट्रवादी मधले मतभेद याच्यामध्ये पीस मेकर म्हणून काम करतायत की काय, असा एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आता तरी त्यांची भूमिका हे सगळे एकत्र यावे अशा दृष्टिकोनातून दिसते आहे असं स्पष्ट आहे. थोडक्यात राष्ट्रवादीमधली ही सगळी भांडणं खुर्चीसाठी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी गेल्या महिन्याभरापासून चर्चा आहे. मात्र अजूनही प्रत्यक्षात काही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच अधिवेशनात नारी शक्तीसह मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. हे सगळं पाहता केंद्र सरकार आधी बिल मंजूर करून घेऊन मग मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार करणार की मंत्रिमंडळ विस्तार होऊन मग बिल मांडणार, याबद्दल अजून कुठलीही स्पष्टता नाहीये. मात्र त्याआधी राष्ट्रवादीत एक खुर्ची आणि भांडणं दुनियाभरची असं सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.